हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण काही मागच्या वेळेस काही भाग बघितला होता, टीनएजर्स प्रेयर. यामधील आपण हे जे रेटिंग देण्याचा भाग बघितला होता. शेवटचा एक आपला पॉईंट राहिलेला होता, तो म्हणजे टॉस अ कॉईन टू डिसाईड. म्हणजे शेवटी आपण 4, 5, 6व्या पॉईंटला येतो. हे 4 पॉईंट संपल्याच्यानंतर शेवटी मग टॉस करून आपण एखाद्या वेळेस ठरवतो की टेल किंवा हेड्स म्हणतो आपण. तसं जे कॉईन आपलं चितपड आपल्या भाषेमध्ये आपण सध्या म्हणतो, की अशा पद्धतीने जे आपल्याला भाग पडेल मग ते आपण असं पडलं तर करायचं, तसं पडलं तर करायचं, नाही तर करायचं नाही, असं काहीतरी आपण ठरवत असतो. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलेला होता. तर आता पुढचा भाग बघूया. आजचा थोडासा खूप चांगला आणि इंटरेस्टिंग आहे. हा आपल्या परीक्षेच्यामध्ये काही भागामध्ये नेहमी येत असतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं. इन पोएट्री very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing, object. Such a tactic or device used by the poet is the figure of speech apostrophe. For example, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आता तुमच्या काय लक्षात आलं? तर पहा, एक थोडंसं आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं या भागामध्ये. तर ह्या ठिकाणी आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी काय आहे ते पाहिजे. आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी तुम्हाला माहिती आहे, ॲपॉस्ट्रॉफीचे डबल अर्थ आहेत. पहा, आपण कधीकधी मदर्स, फादर्स, ब्रदर्स असं जेव्हा किंवा यस लावतो आपण, आणि मग त्याच्या ठिकाणी आपण ॲपॉस्ट्रॉफी लावतो. तर ते मदर्स म्हणजे आईचा, मदर्स ब्रदर, आईचा भाऊ. अशा वेळेस एक ॲपॉस्ट्रॉफी, एक कॉमा टाईप आपण वरच्या बाजूने लिहित असतो यस आणि त्या शब्दामध्ये. तसंच ह्या ठिकाणी हे एक ॲपॉस्ट्रॉफी त्याला म्हणतो आपण. तर ह्या ठिकाणचा ॲपॉस्ट्रॉफी जो आहे तो थोडासा वेगळा आहे. मग ह्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहिजे. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? फिगर ऑफ स्पीच म्हणजे आपण मराठीमध्ये तुम्ही 9वीमध्ये शिकला असतात किंवा आता 10वीमध्ये सुद्धा पाहूया. तर आपण मराठी इंग्रजी ह्या दोन्हीमध्ये एक अलंकार नावाचा शब्द असतो. आता अलंकार काय आहे? अलंकार हे आपल्या मराठी आणि इंग्रजीमध्ये आहेत. तर हे अलंकार काय असतात? तर एखाद्या गोष्टीला आपण वर्णन करण्यासाठी सहजतेने काही उपमा देऊन आपण बोलत असतो, त्याला म्हणतात अलंकार. जसं अलंकार म्हणजे काही दागिने नाहीत, तर हे भाषेचे अलंकार आहेत. भाषेला उपमा दिलेला आहे आणि ती भाषा समृद्ध करण्यासाठी आपण फिगर ऑफ स्पीचचा वापर करतो. त्यापैकी एक फिगर ऑफ स्पीच म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी आहे. मग ॲपॉस्ट्रॉफी काय आहे? ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबोधन अलंकार असं याला म्हणतात. मग आता सुरुवातीपासून आता त्या वाक्यामध्ये पाहूया. त्याची एक प्रकारची ही डेफिनेशन आहे, व्याख्या आहे. इन पोएट्री म्हणजे कवितेमध्ये, काव्यामध्ये, व्हेरी ऑफन नेहमीच, देर आर लाईन्स इन विच पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन. कवितेमध्ये आपल्याला असा दिसतो की तो एखाद्या अनुपस्थित, त्यांच्यासमोर व्यक्ती पण नाही, ॲबसेंट आहे, पण त्या व्यक्तीशी तो बोलत असतो. असंच ॲबस्ट्रॅक्ट आयडिया, काही तार्किक कल्पना असतात. और थिंग और ऑब्जेक्ट, काही वस्तू असतात की त्याच्यासमोर त्या वस्तू नसतात आहे, पण तरी तो व्यक्ती म्हणजे कवी जो आहे तो बोलत असतो. म्हणून आपण एखाद्या कवितेमध्ये मराठीत आपण म्हटले जाते की एखादी गोष्ट जर दिसत जरी नसेल तर कवीला ती गोष्ट कल्पनेने दिसत असते. म्हणजे जो न दिसे रवी ते दिसे कवी असं म्हणतात. म्हणजे तर बऱ्याचशा गोष्टी कवी हे कल्पनेतून काल्पनिकदृष्ट्या एखादी गोष्ट समजून घेत असतो. असू द्या, आपला प्रश्न समजला असेल की आपल्याला काय म्हणायचे. एखादी गोष्ट आपल्यासमोर व्यक्ती असेल, वस्तू असेल, अशा काल्पनिक काही वस्तू कवीच्या समोर नसतात, पण कवी काही गोष्टी त्या समजून घेऊन आपल्यासमोर आहे असं समजून त्याविषयी कविता तयार करत असतो. त्याला आपण
परोक्ष संबोधन अलंकार मीन्स फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी असं याला म्हणतात. तर ही व्याख्या तुम्हाला कळाली असेल. तर ह्या आता याच्यामध्ये पहा फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आता जे आकाशामध्ये आपण तारे पाहतो, ताऱ्याविषयी लुकलुकणारे तारे, लहान लहान लुकलुकणारे तारे, पण प्रत्यक्षात तारे हे किती मोठे आहेत, कसे आहेत, कवी कल्पनेने त्यांना एकदम लुकलुकणारे असं म्हणतो. डेथ वेअर इज दाय स्टिंग. आता स्टिंग दंश करणे, वेअर इज दाय स्टिंग म्हणजे आता तुझा जो स्टिंग आहे, दंश आहे, तो कुठे आहे, अशा पद्धतीने मृत्यूला असं ते कवीनं म्हटलेलं आहे. डेथला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून डेथ कोणाला बोलत असते का, कोणाला समजत असते का, पण कवी तशी कल्पना करून याविषयी डेथ ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार याच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच हे याच्यामध्ये अलंकार आहे. म्हणून ओ केव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. बा केव मॅनशी कवी म्हणतो माझी इच्छा आहे की मी तुझ्यासोबत राहण्याची कवीला कुणासोबत इच्छा आहे, केव मॅनशी. आता केव मॅन म्हणजे एखाद्या गुहेमध्ये एखादी व्यक्ती राहते किंवा नाही हे माहीत नाही, पण कवी कल्पनेने असं समजतो की त्याच्यात कोणीतरी व्यक्ती आहे आणि मी त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करतो. म्हणजे अमूर्त ज्या गोष्टी मूर्त स्वरूपामध्ये नाहीत, जे ॲबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणतो, मूर्त आणि अमूर्त. मूर्त म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासमोर प्रत्यक्ष, आता एक पेन आहे उदाहरणार्थ एक्झाम आपण पेन पाहतो, पेन आपल्याला दिसते, आपण समजून घेऊ शकतो. पण काही गोष्टी आपण आपल्यासमोर अजिबात नाही, पण त्या गोष्टीची कल्पना करणे त्याला ॲबस्ट्रॅक्ट आयडिया किंवा अमूर्त गोष्टीची कल्पना अशा पद्धतीने आपण समजून घेऊया. कवी तशाविषयी लिहित असतो. म्हणून तसं केव मॅन आहे की नाही, पण ती कल्पनेनं तो व्यक्ती विचार करत असतो कवी. म्हणून नाऊ कम्प्लीट द फॉलोइंग म्हणजे खाली आता अशा पद्धतीनेच काही वाक्य आपल्याला पूर्ण करायची आहेत. क्रिएटिंग एक्झाम्पल्स फॉर ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. हे जे भाषेचे अलंकार आहेत हे आपल्या कल्पनेने आपण पूर्ण करायचे आहेत. आता पाहू एक्झाम्पल ओ लाईफ. आता आपण हाऊ हा शब्द आलेला आहे, आपण त्या जीवनाला विचारू शकतो हाऊ आर यू, तू कशी आहेस. हाऊ आपण प्रश्न विचारला आहे, कशी आहेस. डिअर गॉड प्लीज हेल्प मी. आपण समजा एक्झाम द्यायला किंवा काही करायला आपण देवाची कल्पना करत असतो, तसं कवी कल्पना करतो, तसं आपण काही कल्पना करायची आहेत. प्लीज हेल्प मी, डिअर गॉड प्लीज सेंड मी समथिंग. आपण काही कल्पना करू शकतो आणि तशा पद्धतीने त्या कल्पना करणे ह्याला कोणता अलंकार म्हणायचं, तर ॲपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच असं याला म्हणायचं. बुक्स यू आर ग्रेट म्हणजे आपण पुस्तकांना ग्रेट म्हणू, पुस्तकं आपल्याला बोलत नाहीत, पण असं कवी म्हणतो तशा पद्धतीने आपण सुद्धा अशी उपमा देऊ शकतो. अँड एक्झाम्स आय विश गिव एक्झाम्स. माझी परीक्षा देण्याची इच्छा आहे. एक्झाम्स आय विश गिव मी ऑल द इझी क्वेश्चन्स. परीक्षेला आपण कवी म्हणतो की मला सर्व काही प्रश्न सोपे दे. ओ गॉड हेल्प मी, ए देवा मला मदत कर. अशा अनेक प्रकारचे आपण काल्पनिक गोष्टी ज्या आपल्याला अमूर्त आहेत म्हणजे ज्या आपल्याला दिसतच नाहीत, म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट आयडिया याला आपण म्हणतो, ज्या आपण कधीच बघितलेल्या नाहीत तरी पण आपण कल्पनेतून समजून घेत असतो. आपण रात्रीच्या वेळेस कधीकधी भूताची कल्पना करत असतो. आपण कोणी भूत बघितलेच नाही, पण हे ॲबस्ट्रॅक्ट आयडिया आहे. कवी मात्र असे एखाद्या वेळेस त्या भूताची कल्पना करूनसुद्धा कवी काही गोष्टी लिहू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत नाही, दिसत नाहीत, तरी पण कवी ज्या गोष्टी दिसत नाहीत अशा गोष्टीचा विचार करत असतो, त्याला म्हणायचं ॲबस्ट्रॅक्ट आयडिया. ठीक आहे.
हा भाग समजला असेल तर आज आपण पाहूया ही पोएम काय आहे. पहा, फार मस्त पोएम आहे. टीनेजर्स प्रेयर. तुम्हाला मी कालच सांगितलं होतं, किशोरवयीन मुलाची प्रार्थना आहे. ह्या प्रार्थनेमध्ये काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ स्पीकर इन द पोएम. ह्या पोएममध्ये जो मुलगा आहे त्याचं एज ग्रुप काय आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं 13 इयर्स टू 19 इयर्स ओल्ड. ऑल द बॉईज ऑर गर्ल्स आर टीनेजर्स. हे सर्व 13 ते 19 वयाचे मुलं मुली हे टीनेजर्स आहेत. तसंच दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. कवीला कोणता निर्णय घ्यायचा आहे. तर कवीला कोणतेही चांगले निर्णय घेत असताना, खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेत असताना, तर त्यावेळेस काही आपल्या चुका होऊ नयेत. इन आवर फ्युचर वी डू नॉट हॅव फेल्ड. आपण कधीही त्याच्यात अपयशी ठरू नये याच्यासाठी कवी जो प्रयत्न करतो हे असे इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचे आहेत. म्हणून व्हॉट डज ईच न्यू डे फेच. प्रत्येक दिवस काय घेऊन येत असतो. काहीतरी समथिंग न्यू कम्स इन आवर लाईफ. पाहूया आपण पोएममध्ये, म्हणजे आपल्याला या शब्दांचे वाक्याचा सर्वच अर्थ कळेल. तर पहा, आता सुरुवातीपासून पाहूया. ही जी पोएम आहे खूप पहा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस जो आहे काहीतरी आपल्यासाठी नवीन गोष्ट घेऊन येत आहे. न्यू बिगिनिंग्स, नवीन सुरुवात होत आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक. कवी म्हणतो मला निर्णय घेतलाच पाहिजे. मग कोणता निर्णय. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आता ह्या ठिकाणी रोड आहे. रोड ही एक उपमा आहे, काय प्रत्यक्ष रस्ता नाही आहे ह्या ठिकाणी. तर मग व्हॉट इज रोड. रोड इज अवर लाईफ वे. आपल्या जीवनाचा मार्ग. एक गुड वे आपल्याला निवडायचं, चूज करायचं आहे. एव्हरी टीनेजर हॅव टू चूज देअर गुड वे इन देअर लाईफ. दॅट टाईप हिअर अ पोएट ऑल्सो अ टीनेजर अँड ही इज ऑल्सो प्रेइंग टू गॉड. तो देवाशी प्रार्थना करत आहे. ही वॉन्ट्स टू टेक डिसिजन इन हिज लाईफ. यू हॅव टू ऑल्सो टेक डिसिजन इन युअर लाईफ आफ्टर 10th स्टँडर्ड. 10वी पास उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला खूप महत्त्वाचे काही निर्णय घ्यावे लागतात. ॲज फॉर एक्झाम्पल, आफ्टर दॅट युअर एज्युकेशन. सम पीपल से यू गो टू द आर्ट, कॉमर्स, सायन्स अँड एनी अदर वे. अशा अनेक, सम पीपल से गो टू द पॉलिटेक्निक. अनेक मार्ग 10वीच्या नंतर जे असतात, आपण शिक्षण घ्यायचे, शिक्षणातले कोणते विभाग शिकायचे, कोणते शिकायचे नाही, कोणत्या मार्गाने जायचं, असे अनेक मार्ग आपल्याला सांगत असतात. करिअरमध्ये आपल्या जीवनामध्ये काय करायचं, 10वी नंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कठीण होत असतात. तसं आपल्याला हे निवडणे म्हणजे आपल्या जीवनातला खूप मोठा निर्णय आहे. डिसिजन म्हणून कवी म्हणतो आय मस्ट मेक. मला निर्णय माझा बनवला पाहिजे, केला पाहिजे. माझा मार्ग, जीवनाचा मार्ग मला निवडायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक. जे माझी लाईफ वे आहे अँड गुड वे असली पाहिजे, ती मला आता निवडायची आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी माझ्या जीवनाचा मार्ग, रस्ता मला निवडायचा आहे, घ्यायचा आहे, चूज करायचं आहे. मग दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आपल्या जीवनाचा मार्ग जो आहे खूप महत्त्वपूर्ण यशाकडे जात असतो. ग्रेट सक्सेस, भरपूर अशा यशस्वी मार्गाने जात असतो. अँड तसंच ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. कधीकधी हाच मार्ग अंधकारमय मार्गाने सुद्धा जात असतो. आपण त्या मार्गाने जर गेलो तर आपलं जीवन एकदम वाईट बनत असते. आपल्याला माहिती आहे, आपल्याला नेहमी आपले आईवडील सांगत असतात ह्या मुलासोबत राहू नको, त्या मुलासोबत राहू नको. पण हे असं का सांगतात.
याचा आपण विचार केला पाहिजे. कारण त्यांना असं वाटते की एखाद्या वाईट मुलासोबत राहिला आपला मुलगा तर तो वाईट बनेल, म्हणजे डार्कन रोड त्याचा होईल. म्हणून तो चांगल्या मित्रासोबत राहिला तर त्याची लाईफ चांगली होईल, चांगले विचार येतील आणि खूप अभ्यास करेल. अभ्यासू मुलासोबत राहिला तर अभ्यास करेल, एखाद्या वाईट मुलासोबत राहिला तर वाईट कामे करेल. म्हणून आपले जे मार्ग आहेत जीवनात, चांगल्यासोबत राहिलं तर दॅट आवर लाईफ लीड्स टू ग्रेट सक्सेस. इफ वी लिव्ह विथ और चूज समथिंग रॉंग, दॅट टाईम वी ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. एखाद्या अंधकारमय मार्गाने आपण जाल, आपण चुकीच्या मार्गाने जाल आणि आपली लाईफ एकदम बॅड होऊन जाईल, वाईट होऊन जाईल. म्हणून अशा वेळेस आपण दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. कधीकधी आपण तणावामध्ये जाल की जे आपण कुठलाही मार्ग नंतर निवडू शकणार नाही. एकदा आपला मार्ग चुकला की एकतर आपण मागे येऊ शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने आपला अंधकारमय डिस्ट्रेस, तणावामध्ये आणखी चुकीच्या मार्गाने कुठंतरी आपण जाऊ नये, फसू नये, ह्या उद्देशाने आपले एखादा मार्ग निवडला तर एकतर यशस्वी मार्गाने जातो, ते एकतर अपयशाच्या मार्गाने जातो. तर कधीकधी यशही मिळत नाही ना अपयशही मिळत नाही, कुठंतरी आपण लटकून बसलेला असतो. म्हणून दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आपण तणावामध्ये येतो, आपण एकदम अपसेट होऊन जातो की आपण काय करावं हे आपल्याला समजत नाही, पुढं जावं की मागं जावं हे सुद्धा कळत नाही, रिटर्न तर आपल्याला येताच येत नाही. म्हणून आपल्याला नंतर मार्गही बदलता येत नाहीत. म्हणून असे काही मार्ग असतात, त्यावेळेस आपण हे मार्ग तर आपल्याला निवडलेच पाहिजेत. म्हणून आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. अशा पद्धतीने प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. द पोएट काय म्हणतो पहा, प्लीज ओपन अप माय आईज ओ लॉर्ड, डिअर लॉर्ड. देवाला तो प्रार्थना करतो, ईश्वराशी तो प्रार्थना करतो की ईश्वराला म्हणतो प्लीज माझे डोळे उघड. डोळे उघड म्हणजे याचा अर्थ हे आपल्याला याचे काही डोळे बंद नाहीत, पण असे डोळे उघड की आपण कधी कधी निर्णय घेत असताना आपल्या चुका होऊ नयेत. अशा मार्गाने मला जाऊ दे, असा मार्ग मला चांगला समजू दे की जेणेकरून माझा पुढचा मार्ग भविष्य एकदम चांगला असला पाहिजे. त्याला म्हणून म्हटलेलं आहे माझे डोळे उघड, ओपन अप माय आईज, की जेणेकरून माझा मार्ग सुखकर होईल. आणि एवढंच नाही, दॅट आय माईट क्लिअरली सी, मला स्पष्टपणे असं कळालं पाहिजे, दिसलं पाहिजे की जो माझा मार्ग आहे तो अतिशय चांगला आहे. मी ज्या मार्गाने जात आहे ते योग्य मार्गाने जात आहे, जे माझे मित्र आहेत ते योग्य आहेत, मी जे शिक्षण घेत आहे ते योग्य घेत आहे, माझा जो अभ्यास होत आहे, मी जे काही चांगल्या गोष्टी करायला पाहिजे ते मी चांगल्याच करत आहे. म्हणजेच ईश्वर आणि आपण त्यांनी दाखवलेला मार्ग आणि आपण निवडलेला मार्ग ती आपला एक असला पाहिजे आणि सर्वानुमते तो चांगला असला पाहिजे. त्याला म्हणायचं हे मलासुद्धा आधीच कळू दे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. नेहमी मला चांगल्यासोबत चांगल्या मार्गाने राहू दे, की जे वाईटाची संगत, वाईट मार्ग, वाईट कामे ह्या कुठल्यापासून जे कोणीही म्हटलं पाहिजे वा किती छान काम करतो तो, म्हणजेच दॅट इज राईट. मग चांगली गोष्ट कशी समजायची? समाज आणि आपण सगळेजण असं वाटलं की ही इज राईट, तो करतो ते बरोबर करतो, म्हणजेच यू आर राईट, म्हणजे तुमचं बरोबर आहे असं समजायचं, त्याला म्हणायचं राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. कवी म्हणतो की माझ्यातले जे काही चांगले गुण आहेत, मी चांगला बनलो पाहिजे, मी बेस्ट असलो पाहिजे, कोणीही मला नावे ठेवता कामा नये. म्हणून तो माझ्यातले चांगलं जे आहे ते बाहेर येऊ दे आणि वाईटापासून
दूर राहू दे, अशी ज्या कवीची ह्या ठिकाणी होप आहे फ्रॉम द लॉर्ड. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माईट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर वॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. अशा पद्धतीने. नेक्स्ट, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. वाय टेम्पटेशन कम्स माय वे, that I might keep my body clean and fit for life each day. पहा कवी काय म्हणतो. ईश्वराला कवी जो आहे तो लॉर्डला मीन्स गॉडशी जस्ट से टू जस्ट से. जस्ट से म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला वाईट करायची आहे, एखादा मित्र तुमचा आहे एखादी वाईट गोष्टीला तुम्हाला प्रवृत्त करत आहे, वाईट संगतीकडे नेत आहे, तर तुम्हाला नाही म्हणण्याची क्षमता ही ईश्वराला तो म्हणतो की मला अशा वेळेस नाही म्हणता येऊ दे. एखादा वाईट मार्ग आहे, तुम्हाला तो आवडत नाही आहे, पण मित्राला आपल्याला नाही म्हणता येत नाही आहे. मग मित्र असो किंवा आणखी कुणी असो, जे चुकीचं आहे ते चूकच म्हणता आली पाहिजे, जे बरोबर आहे ते बरोबर म्हणता आलं पाहिजे. म्हणून तो ईश्वराशी प्रार्थना करतो की देवा, मला माझ्या जीवनामध्ये ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत आणि ज्या चुकीच्या आहेत अशा वेळेस मला नो म्हणता आलं पाहिजे, नाही म्हणता आलं पाहिजे. आय हॅव टू से जस्ट नो. आय डू नॉट लाईक दिस, आय डू नॉट लाईक दॅट, ॲज धिस आय हॅव टू से ओ लॉर्ड हेल्प मी ॲज द टाईम. अशा वेळेस मला मदत कर. वेन टेम्पटेशन कम्स माय वे, when we live our life, आपण जेव्हा आपलं जीवन जगत असतो, सर्वाईव्ह आवर लाईफ, आपण जीवन जगतो, तर अशा वेळेस आपल्याला काही टेम्पटेशन कम्स इन आवर लाईफ. टेम्पटेशन म्हणजे काय? काही आकर्षणे म्हणजे प्रलोभन. आता तुम्हाला माहिती आहे ह्या वयामध्ये काही गोष्टी समजत नसतात आणि मग आपण काही गोष्टीला प्रलोभनाला बळी पडत असतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. आपण समजा एखादे चिप्स आहेत, त्याच्यावर जे चित्र आहे हे आपण पाहतो, टेम्पटेशन होते, ते आपल्याला आकर्षित करत असतात, पण हे नेहमी खाणं आपल्या शरीरासाठी घातक आहे. तशा पद्धतीने आपण त्या चित्राला पाहून त्याच्याकडे आकर्षित होतो, टेम्पटेशन. तसं आपल्या जीवनामध्ये काही वाईट मार्गाकडे आपण कधी कधी वळत असतो. ते त्यावेळेस कमी वयामध्ये आपल्याला ते खूप चांगलं वाटत असतात. एखादा गुंडा बनणे, वाईट कामे करणे लहान मुलांना खूप छान वाटतात, कधी कधी ते समजत नाही. मग अशा वेळेस ही कामं चांगली नाहीत ही आपल्याला समजू दे. आणि मग अशा जीवनामध्ये जे वाईट मार्ग आपल्या जीवनात येत असतात ह्याच्यापासून आपल्याला दूर राहता यावं, याच्यासाठी ह्या टेम्पटेशनपासून आपल्याला आकर्षणापासून दूर राहावं, याच्यासाठी मला मदत कर. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, म्हणजे जे काही वाईट कामं आहेत, ऑल बॅड थिंग्स प्लीज पुट अवे फ्रॉम दॅट बॅड थिंग्स, या सर्व वाईट गोष्टीपासून मला दूर ठेव. माय बॉडी शुड बी क्लीन, मी त्या अशा वाईट गोष्टीपासून स्वच्छ असलो पाहिजे, निर्मळ असलो पाहिजे, असं पोएटला वाटते. द पोएट विश दिस अँड फिट फॉर लाईफ इज डे, माझ्या जीवनामध्ये नेहमी मी तंदुरुस्त असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे, फिट असलं पाहिजे. जीवनात प्रत्येकानं म्हटलं पाहिजे, वा किती हा मुलगा छान आहे, किती चांगलं कार्य करतो, दॅट बॉय इज व्हेरी गुड. एव्हरीवन से ओ आय एम प्राऊड ऑफ दिस बॉय, मला ह्या मुलाचा अभिमान वाटतो. आय एम प्राऊड ऑफ दिस गर्ल, डॉटर. अशा पद्धतीने आपल्या वडिलांना, आपल्या गुरुजींना, वडीलधाऱ्या माणसांना, लोकांना आपण प्राऊड फील असं त्यांना वाटलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. आणि मग हे जर आपण सगळे चांगलं कामं केलो तर आपला प्राऊड सर्वांनाच वाटेल. अँड आवर सेल्फ ऑल्सो फील प्राऊड, आपल्या स्वतःलासुद्धा या गोष्टीचा अभिमान वाटत असतो. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर,
जेव्हा माझं हे टीनेज आहे, 13 to 19 years ओल्ड एज विल बी ओव्हर. तुम्ही हे वय 13 ते 19 वर्ष वय पूर्ण होऊन जाईल. कधी होईल? 10वीला जवळपास आपण 16 yearsचे असतो. 12वीला गेल्यावर तुमचे जवळपास 18 years व्हाल. आणि तसंच तुम्ही तिथून 1 वर्ष BSc BCom आर्ट फर्स्ट इयर अशा पद्धतीने कुठल्या तरी वर्ष पूर्ण केल्याच्यानंतर तुम्ही 19 वर्ष पूर्ण व्हाल. 19 years कंप्लीट होईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आफ्टर दॅट टीनेज ती वय पूर्ण झाल्याच्यानंतर आय नो दॅट आय विल सी. आणि तुम्ही मागे तुमच्या जीवनाकडे जर वळून बघितलात तर मी 10वीमध्ये कसा होतो, मी 12वीला कसा होतो, मी 7वी-8वीला कसा होतो, हे तुमचं जीवन जेव्हा मागच्या वेळेस मागं तुम्ही कसा असं होतात हे जेव्हा बघाल तुम्हाला त्यावेळेस सगळ्या गोष्टी आठवतात. कोण्या मित्राला आपण भांडणं केलं, कोणाशी खूप चांगलं वागलो, कधी एखाद्यापासून दूर गेलो तर किती वाईट वाटलं, ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आपल्याला त्यावेळेस येत असते. याला आपण सिंहावलोकनसुद्धा म्हणतो. म्हणून मागच्या गोष्टीकडे वळून पाहणे. म्हणून जेव्हा असं पाहतो तर कवी म्हणते आय नो दॅट आय विल सी. मी जेव्हा असं ह्या गोष्टीची जाणीव होईल, बघेन दॅट लाईफ इज लाईव्ड इट्स व्हेरी बेस्ट. त्यावेळेस मला असं जाणवलं पाहिजे की माझं जे सर्व जीवन आहे अतिशय सुंदर आहे, चांगलं आहे. मला असं त्या माझ्या जीवनाचा अभिमान वाटला पाहिजे. मी ज्या मित्रासोबत राहिलो, मी ज्यांच्यासोबत राहिलो ते सगळे मला आजही खूप प्रेम देतात, चांगले वागतात. म्हणजेच आपण चांगलं वागलं तरच ह्या गोष्टी घडतील. म्हणून माझ्या जीवनात जे काही घडलं ते चांगलं घडलं. मी खूप अभ्यास केलो आणि केलं तरच असं होईल. म्हणून आपलं जीवन आपल्याला त्या टीनेज संपल्याच्या नंतरसुद्धा आपलं जीवन खूप व्हेरी बेस्ट वाटलं पाहिजे. म्हणून विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, म्हणजे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आता माझ्यानंतर आता जे पुढं ते जीवन आपलं जे जगतो त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला खूप सुंदर वाटलं पाहिजे असं कवीला वाटतो. द पोएट ऑफ धिस पोएम जे मॉर्स. जे मॉर्स हे ह्या पोएमचे पोएट आहेत. ॲज लाईक दिस आवर टुडेज लेसन इज कम्प्लीट हिअर. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, एनी डाऊट्स, you may ask me by phone, by WhatsApp call, WhatsApp messages and anyway. But study well, be safe, stay at your home. Okay, bye, good night, see you in next video.